शिवबा आईकडे बघतोय, पण आई म्हणते तुझं तू मिळवायचं आहेस, मी तुला काही देणार नाही. असे संस्कार जिजाबाई करत होत्या. आणि एकीकडे पंतांना त्या म्हणत होत्या की जसं ज्ञानेश्वरांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, तसं माझ्या शिवबांनी 16व्या वर्षी पहिला किल्ला घ्यावा. आजची ही फुलपाखरं आहेत ना पंत, ते उद्याचे गरुड व्हावेत अशी माझी इच्छा आहे. आणि अशी इच्छा आपल्या आईची शिवबांनी पूर्ण केली. स्वराज्य तोरण चढे गरजती, तोफांचे चौघडे, मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे. आईची इच्छा शिवबांनी पूर्ण केली. जिजाबाईंनी शिवबांना सांगितलं की कष्टाशिवाय आणि निष्ठेशिवाय राज्य आणि विद्या प्राप्त होत नाही. एकीकडे त्या त्यांना शिकवत आहेत की राजकारणामध्ये नाती आणायची नाही, देवस्थानांचा उद्धार करणं, जीर्णोद्धार करणं हे चालू होतं. त्याशिवाय त्याच वेळी समर्थ रामदास, जगद्गुरु तुकाराम महाराज हे समाजामध्ये धर्मसंस्थापना करत होते. माणसांची मनं ही तयार करत होते. त्याच्यामध्ये राष्ट्रबीज हे पेरणं हे त्यांचं काम चाललं. आणि जिजाबाईंनी आपल्या शहाजीराजांवरनं एक अनुभव गाठीशी धरला होता की फक्त स्वराज्य स्थापन करणं राजाच्या मनापासून चालत नाही, ते जनतेच्या प्रत्येकाच्या मनामध्ये असलं पाहिजे. आणि यासाठीच तिने असे संस्कार शिवाजीराजांवर केले. पहिलंच संकट जे आलं ते आलं अफजल खानाचं. संभाजीचा वध त्यांनी केलेला होता भावाचा. जिजाबाई असं म्हणाल्या नाही की तू घरी थांब, कोणातरी सरदारांना पाठव, त्याचा बदला तुलाच घ्यायचा आहे असं त्यांनी सांगितलं. आणि अफजल खानाचा जेव्हा वध करून यशस्वीरित्या राजे परत आले, तेव्हा अज्ञानदास नावाच्या शाहिराकडून पोवाडे रचून घेतले आणि ते खेडोपाड्यांमध्ये त्याचे कार्यक्रम केले. म्हणजे आज आपण म्हणतो की जाहिरातीचं युग आहे, पण त्या काळामध्ये जिजाबाईंनी हे काम केले की सगळ्यांच्या मनात असं जाणवलं पाहिजे की एवढी या मोगली सत्तेपुढे, या शहांपुढे आपण जर एकत्र झालो तर आपण सुद्धा यशस्वी लढा देऊ शकतो. असे संस्कार राजांना करत होते. म्हणजे स्त्रीसाठी रामायण घडलं, स्त्रीसाठी महाभारत घडलं, मग अशा स्त्रियांचं रक्षण तुला करायचं. आणि आपलं स्वराज्याचं स्वप्न हे शिवरायांमध्ये त्या पाहत होते. आता स्वराज्यामध्ये हर हर महादेव अशी गर्जना ही होतच होती. आणि त्याच वेळेला हे राज्य करणं सोपं नव्हतं. ते भाग्यशाली जरी असलं तरी तिची वाट वेडीवाकडी होती, नागमोडी होती. पण राजे स्वराज्य कसं वाढवत होते तर एखाद्या शिकाऱ्याच्या सावधपणाने, कोल्ह्याच्या धूर्ततेप्रमाणे, वाघाच्या धडाडीप्रमाणे हे राजे राज्य वाढवत होते. आणि असं हे राज्य पुढे चालू होतं. सगळ्यांच्या मनामध्ये आलबेल होतं. प्रत्येकाला आपलं स्वराज्य हे व्हायला पाहिजे असं मनामध्ये गुणगाट बांधलं. जेव्हा शहाजी